नमस्कार मित्रांनो, शनई चौघडे मालिकेतील पुढील भाग अत्यंत धक्कादायक आणि भावनिक वळणावरती पोहोचलेला आहे आणि हे वळण रंजक आहे, पण याच्यामध्ये पूर्ण भावनांनी भरलेला आहे आणि भागाची सुरुवात एका अतिशय तणावपूर्ण आणि गडद वातावरणात होते आणि ते कशा प्रकारे होणार आहे हे सगळं आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। तर या भागाची सुरुवात मध्ये आपण पाहतो की समायरा घरामध्ये एकटीच बसलेली असते। खोलीमध्ये शांतता असते, पण तिच्या मनामध्ये मात्र प्रचंड वादळ सुरूच असतं। तिच्या चेहऱ्यावरती सूड, राग आणि समाधान यांचा विचित्र मिश्र भाव दिसत असतो। तेव्हा इकडे अशावरी आणि गौतम यांचं लग्न मोडल्याचा आनंद तिच्या डोळ्यामध्ये स्पष्ट दिसत असतो, पण तो आनंद कोणालाही दाखवत नाही। ती स्वतःशीच पुटपुटत असते का हे फक्त आता सुरुवात आहे, गौतम माझाच होणार आहे आणि त्याला मिळवण्यासाठी मी काहीही करेल। तेवढ्यातच दरवाजा उघडतो आणि तिचे वडील आत येतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर पण एक वेगळाच आत्मविश्वास आणि धोकादायक योजना दिसत असते। ते सरळ म्हणतात का मी तेजस्विनी ताईशी बोललेलो आहे आणि गौतम आणि तुझं लग्न म्हणजेच समायराचं लग्न आता ठरवूनच टाकायचं आहे असं ते म्हणत असतात। हे ऐकताच समायरा क्षणभर तिथेच थांबते। तिच्या चेहऱ्यावरती एक विजयी स्मित दिसत असतं। ती हळूच म्हणत असते का शेवटी मी वाट पाहत होते तोच क्षण आलेला आहे। तिच्या डोळ्यामध्ये आता स्पष्ट दिसत असतं की फक्त प्रेम नाही तर एक मोठं कारस्थान आखतच आहे। दुसरी बाजूला आपण पाहतो की तेजस्विनी घरामध्ये प्रचंड तणावात बसलेली असते। लग्न मोडल्यामुळे ती तणावात घरामध्ये आलेली असते आणि पमाला पण खरी खोटी सुनावलेली असते। इथे घरामध्ये शांतता नसते, फक्त चिंता आणि राग हे दोघंही दिसत असतं। गौतम घरामध्ये येतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती पूर्णपणे संतप्त भावना दिसत असते आणि चेहरा रागाने लाल झालेला असतो। तो थेट ओरडतो आणि म्हणत असतो का तुम्ही माझे आयुष्य उद्ध्वस्त करत आहात आई। मी आरतीवरती मनापासून प्रेम केलेलं आहे आणि ही अशावरी ही फक्त माझी आणि माझीच राहणार आहे। तुम्ही मला तिच्यापासून तोडू शकत नाहीत, तुम्ही मला तोडत आहात। तेवढ्यातच जय आत येतो आणि तो परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करतो। तो शांतपणे म्हणत असतो गौतम आधी तू ऐकून तर घे आणि मग निर्णय घे। पण गौतम अजूनही रागातच असतो आणि तो जयकडे बघून म्हणत असतो की मला काहीही ऐकायचं नाही दादा, माझं प्रेम माझ्यासाठी सर्वात महत्वाचं आहे। तेव्हा तेजस्विनी त्याला थांबवत आणि विचारते का तू रात्री कुठे होतास, घर का सोडलंस। जय काही क्षण शांतच राहतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये अपराधी भाव नाही तर जबाबदारीची एक जाणीव दिसत असते। दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतो की शर्वरी आणि तिच्या बहिणी घराबाहेर बसलेल्या असतात, कारण पमा रात्रीतून हॉस्पिटलमध्ये असते आणि तिच्या मागे परब पण तिच्याच सोबत असतात। रात्र झालेली असते, थंडी पण वाढलेली असते आणि लहान बहीण मयुरी हे भुकेने रडत असते। तिचा आवाज ऐकून शर्वरीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं। ती मयुरीला जवळ घेते आणि म्हणते रडू नकोस, मी काहीतरी करेल आणि मी येते, मी तुला उपाशी ठेवू शकत नाही असं म्हणते। पण आतून ती स्वतःच तुटलेली असते आणि घरामध्ये अन्न नाही, पैसे नाही आणि वडिलांचा राग त्यांच्या आयुष्याला पूर्णपणे हादरवून टाकतो। शर्वरी ठरवते की आज काहीही झालं तरीही मी माझ्या बहिणींसाठी अन्न घेऊनच येणार। तेवढ्यातच जय तेजस्विनीला शांतपणे सांगत असतो की रात्री घरी नव्हता कारण तो दुसऱ्यांच्या घराबाहेर उभा होता। तो पुढे सांगतो की पमा यांना हार्ट अटॅक आलेला होता आणि घरामध्ये प्रचंड गोंधळ होता आणि परब हे रागातच घर सोडून गेले होते आणि मुली पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या। तो पुढे म्हणतो का मी फक्त त्यांच्या सुरक्षेसाठी तिथे होतो आणि मी काही चुकीचं काम केलेलं नाही। हे ऐकून तेजस्विनी काही क्षण शांत होते आणि तिच्या चेहऱ्यावरती पहिल्यांदाच जय बद्दलचा विचार बदलताना दिसतो। गौतमही शांतपणे जयकडे पाहतो आणि त्यालाही जाणवतं की जय फक्त कठोरच नाही तर तो जबाबदार पण आहे। इकडे पमा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन घरी परतते। घरामध्ये वातावरण अजूनही तणावपूर्णच असतं। तेव्हा परब प्रचंड रागामध्ये असतात आणि ते आल्याबरोबर ओरडायला लागतात आणि म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी माझा विश्वास तोडलेला आहे, आता माझ्यासाठी तुम्ही कोणीच नाही। तेव्हा पमा आजारी असूनही स्वतःला सावरते आणि ती मुलींना पाणी आणि अन्न देते। तिच्या डोळ्यामध्ये वेदना असते पण आवाज स्थिर असतो। ती म्हणते की माझ्या मुलींनी काही चुकीचं केलेलं नाही, त्यांनी फक्त परिस्थितीमुळे सत्य लपवलेलं आहे। ते पहिल्यांदाच पमा परब समोर आवाज मोठा करते आणि ती स्वतःलाही सावरते। ती पुढे स्पष्ट पण करते की माझा हार्ट अटॅक माझ्या मुलींमुळे नाही, तो तेजस्विनीच्या अपमानामुळे आणि त्या लग्न मंडपात झालेल्या गोष्टींमुळे आलेला आहे। हे ऐकून घरामध्ये शांतता पसरते। प्रत्येक जण थक्क होतो
प्रत्येकाला असं वाटतं की आई आज आमच्याकडून का उभी आहे. गौतम जयकडे येतो आणि विनंती करतो की त्यांनी परिमलाच्या घरी म्हणजेच पमाच्या घरी जाऊन परिस्थिती समजून घ्यावी. तो म्हणतो, जर आपण काहीच केलेलं नाही तर सगळंच संपेल. पण तेवढ्यातच काका एक धक्कादायक गोष्ट सांगतात. ते म्हणतात की तेजस्विनीने एक कठोर अट ठेवलेली आहे आणि ती म्हणजे शर्वरी आणि पमा हे स्वतः येऊन माझी माफी मागतील तरच हे लग्न होईल असं ते म्हणत असतात. हे ऐकताच वातावरण अजूनच बदलतं आणि जयच्या चेहऱ्यावरती रागाची लाट उसळते आणि तो शांत पण प्रचंड आणि ठाम आवाजात म्हणत असतो का ही अट नाही, हा अपमान आहे आई. तेव्हा सगळेजण त्याच्याकडे पाहतच राहतात आणि मग तो अचानक मोठ्याने घोषणा करतो का हे लग्न आता कधीच होणार नाही. त्यावेळेस गौतमचा चेहरा लाल होतो आणि त्याच क्षणी घरामध्ये पूर्ण शांतता पसरते. गौतम, तेजस्विनी, सारिका प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती वेगवेगळ्या भावना दिसतात. तेव्हा धक्का, भीती, राग आणि अनिश्चितता हे सगळं आपल्याला दिसतच असतं आणि इथेच हा भाग संपतो आणि एका प्रचंड सस्पेन्सवरती जिथे पुढचा निर्णय सगळ्यांचं आयुष्य बदलून टाकणार आहे आणि कशा प्रकारे हे सगळं होतं ते आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.